महायुतीमधील कलंकित मंत्र्यांविरोधात आज राज्यभर उद्धव ठाकरे सेनेनं आंदोलन केलं। अशाच पद्धतीनं आंदोलन रत्नागिरीत देखील करण्यात आलं। मात्र हे आंदोलन सर्वात राजकीय चर्चेमध्ये राहिलं। हे आंदोलन राजकीय चर्चेमध्ये का राहिलं याची आज कारणं आपण TV9च्या वेग एक्सप्रेसमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। राज्यभर आज उद्धव ठाकरे सेनेनं कलंकित मंत्र्यांविरोधात या ठिकाणी आंदोलनं केली। त्याच पद्धतीनं आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव ठाकरे सेनेनं सुद्धा या ठिकाणी मोठं आंदोलन केलं। जिल्हाभरातून उद्धव ठाकरे सेनेचे पदाधिकारी या आंदोलनस्थळी आलेले पाहायला मिळाले। यावेळेला चक्क आलेल्या आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली। या ठिकाणी हे कव्हरेज करण्यासाठी आलेल्या मीडियाच्या कॅमेऱ्यात ही घोषणाबाजी कैद झाली। मात्र त्याच वेळेला महायुतीमधल्या घटक पक्षांवरती आपण घोषणाबाजी करत नाही आहोत, तर महाविकास आघाडी विरोधात आपण घोषणाबाजी करत आहोत हे लक्षात आल्यानंतर ताबडतोब उद्धव ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घोषणा थांबवल्या आणि त्यानंतर या घोषणा बदलण्यात आल्या आणि महायुती विरोधात या घोषणाबाजी जी आहे ती दिली गेली। मात्र ज्या घोषणा होत्या महाविकास आघाडीच्या विरोधात त्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि त्याच्यावरतूनच सध्या रत्नागिरीमधलं राजकारण जे आहे ते पेटलेलं पाहायला मिळतं आहे। महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे सेनेला विसर पडला की काय अशी शंका अनेक दिग्गज राजकीय व्यक्तींनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। मात्र झालेला प्रकार हा चुकून झालेला आहे, त्यामुळं महाविकास आघाडी ही एकच आहे आणि त्याच्यामधला घटक पक्ष देखील उद्धव ठाकरे सेना आहे असं देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। मात्र अशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा दिल्यामुळं रत्नागिरीतलं हे आंदोलन आज विशेष चर्चेत आलेलं पाहायला मिळालं। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।